मला एक सांग तन्वी, की खरोखरच आत्ता मगाशी विषय आपला सुरू होता की करिअरच्या अनुषंगाने मुलांनी काय करायचं, याला ॲक्टिंग आवडतं, कोणाला आणखी काही आवडतं, आपल्याला जे जे आवडतं ते ते शाळेमध्ये शिकता यावं अशी व्यवस्था करायची असेल तर काय काय करायला पाहिजे? मग त्याकरता अजून जे असतात एक्सपर्ट्स त्या फील्डमधले त्यांना शाळेत बोलवून त्यांच्याकडून आपल्याला मिळेल असं नॉलेज. तसे त्याकरता पिरियड्स ठेवले पाहिजेत किंवा मग आपल्याला जे मुलांना जे आवडतं त्यात त्यांना ते करू दिलं पाहिजे. सो म्हणजे त्यांनी जे मुलांचं जे एम आहे ते त्यांना दे कॅन डू इट. म्हणजे फारच छान. मला एक सांगा, नरेंद्र मोदी परवा असं म्हणाले, पंतप्रधान भारताचे, की मुलांनी खेळलं पाहिजे, तुमचं जे वय आहे या वयामध्ये खेळणं फार महत्त्वाचं आहे. विवेकानंद असं म्हटले होते की तुम्हाला जर गीता शिकायची असेल तर फुटबॉल खेळा. पण प्रत्यक्षात मात्र आपलं खेळाकडे दुर्लक्ष आहे. आणि खरं जर म्हणजे समजा या वयामध्ये मजा करायची असेल तर तुम्हाला मैदानावर जाता आलं पाहिजे. पण अनेक शाळांमध्ये क्रीडांगणच नसतात, मैदानं नसतात. तर याच्याबद्दल कोणाला काय बोलायचं आहे की आम्हाला क्रीडांगणं असली पाहिजेत? एक सेकंद. आमच्या शाळेत स्पोर्ट्सला 1 hour 45 minutes फक्त स्पोर्ट्सला दिले जातात. आणि त्या स्पोर्ट्समध्ये असं नाही की एकाने हेच शिकायला पाहिजे, सगळ्यांनी सगळं शिकायला पाहिजे. आणि ते पण प्रत्येक मुलाच्या ग्रोथ वाईज असतं. म्हणजे इंडियन स्पोर्ट्स त्या व्यतिरिक्त फॉरेन स्पोर्ट्स सगळे स्पोर्ट्स घेतात. म्हणजे स्विमिंग, बास्केटबॉल, व्हॉलीबॉल, त्यासोबत मल्लखांब पण घेतात. आणि त्याच्यासाठी स्पेशल ट्रेनिंग आणि स्पेशल कोचेस बोलवले जातात. आणि प्रत्येक दिवशी 1 hour 45 minutes स्पोर्ट्सला दिलं जातं. आणि त्याच्यानंतर त्याचे मॅचेस आणि त्यासोबत फिटनेस कसं करावं त्याची सगळ्यांची प्रत्येक मुलाला, म्हणजे असं नाही की फक्त 5वी 6वीपासून 1st स्टँडर्ड ते 10th स्टँडर्ड सगळ्यांना स्पोर्ट्स असतं. बरोबर. तुला असं वाटत नाही का जान्हवी की एकूणच आपल्याकडे परीक्षेतले मार्क्स याला जरा जास्त महत्त्व दिलं जातं, त्याला कमी महत्त्व दिलं आणि बाकीच्या गोष्टींना जरा जास्त महत्त्व दिलं तर कदाचित चित्र बदलू शकतं? काय वाटतं तुला? मला असं वाटतं की आपल्या देशात मार्कांना जास्त महत्त्व दिलं जातं. कारण 10वी संपल्यावर कॉलेजेसमध्ये ॲडमिशन मिळण्यासाठी खूप पर्सेंटेज लागतात, लाईक 95 वर वगैरे. म्हणून जे लोक असे 85 असेल त्यांना ॲडमिशन मिळत नाही. आणि म्हणून त्याच्यासाठी आधीपासूनच खूप प्रेशर असतं मुलांवर. सो मला असं वाटतं की सगळ्यांनीच कल्पना केली की मुलांना जे आवडतं ते करायला पाहिजे तर हे चित्र बदलू शकतं. अच्छा. अनेक मुलं असं म्हणत असतात की समजा आम्हाला एखादा विषय नाही आला किंवा आम्हाला एखाद्या प्रश्नाचं उत्तर नाही आलं तर शिक्षक फार रागावतात. तर खरं म्हणजे शिक्षकांनी आम्हाला नीट समजावून सांगायला पाहिजे, आम्हाला पुन्हा पुन्हा शिकवलं पाहिजे. अनेकदा काय होतं की शिक्षक म्हणतात की नाही ना तुम्हाला कळलं, मला 100 वेळा विचारा. पण जेव्हा तुम्ही विचारता दुसऱ्यांदा तेव्हा मात्र शिक्षक रागावतात. तर त्यांनी असं करू नये. कोण सांगेल तुमचा अनुभव? कोण सांगेल? तू सांगशील? एखादं कन्सेप्ट जर समजलं नसेल तर एकदा समजवून ते सगळ्यांनाच कळेल असं नाही. कारण प्रत्येकाची अंडरस्टँडिंग कपॅसिटी वेगवेगळी असते. पण त्यामुळे शिक्षकांनी हे एखादं कॉन्सेप्ट परत परत समजावून सांगितलं पाहिजे. चिडचिड न करता पेशंटली त्यांना एक एक गोष्ट व्यवस्थित समजावून सांगितली पाहिजे. ह्यामुळे जी गोष्ट त्यांना कळेल ती आयुष्यभर त्यांच्या लक्षात राहील. असं नाही की नुसतंच रट्टा मारला पाहिजे. तर त्यांनी ते शिक्षकांनी समजावून सांगितलं तर आयुष्यभर ते त्यांच्या लक्षात राहील आणि पुढे त्याचा त्यांना उपयोगही होऊ शकेल. अच्छा, फारच छान. पुण्यामध्ये आपल्यासोबत निहार आहे. निहार, मला सांग, ज्ञानप्रबोधिनी शाळेमध्ये तू शिकतोस आणि या शाळेमध्ये अनेक वेगवेगळे प्रयोग केले जातात. खरं म्हणजे आत्ता मध्यंतरी वक्तृत्व स्पर्धा किंवा नाट्यस्पर्धा असेही प्रयोग त्या शाळेमध्ये केले गेले. अभ्यासाच्या बाहेरच्या या ज्या गोष्टी आहेत याचा उपयोग होतो की तोटा होतो? तुला काय वाटतं? आमच्या शाळेत मुलांच्या ज्या अभिव्यक्ती असतात त्यांच्यावर बराच भर दिला जातो. आणि मग मुलांना त्यांच्यामध्ये जे हिडन टॅलेंट्स असतात ते डिस्कवर होतात. आणि त्याच्यामुळे अशा कुठल्या स्पर्धा असतील इंटर स्कूल किंवा अशा इंटर डिस्ट्रिक्ट कॉम्पिटिशन ज्या असतात तर त्याच्यात मुलं उतरतात आणि त्यांना त्यांचा टॅलेंट अजून चांगला करण्याची संधी मिळते. छोटी आवली आपल्यासोबत आहे, मृण्मयी. मृण्मयी, तुला मोठेपणी काय व्हायचं आहे? तुला ॲक्टिंगच करायची आहे की आणखी मोठेपणी काही वेगळं करायचं आहे? नाही, मी अजून ठरवलं नाही आहे. कारण माझं सारखं चेंज होत असतं की नाही मी मोठे होऊन हे बनणार, नाही मी आता मोठे होऊन हेच बनणार आहे, असं माझं सारखं चेंज होत असतं. त्यामुळे मलाच नाही माहिती मी मोठे होऊन काय बनणार आहे. चेंज होत आत्ता काय वाटतंय तुला? या क्षणी काय वाटतं तुला मोठेपणी काय व्हायचंय?
मला असं वाटतं की कॉम्प्युटर इंजिनियर व्हावं. अरे बापरे, पण मग कॉम्प्युटर इंजिनियर झालीस की तुला ॲक्टिंग नाही ना करता येणार, मग कसं काय? मी आता तेच ठरवते की मी काय बनवू, कॉम्प्युटर इंजिनियर की ॲक्टर. तर मग या दोन्हीमध्ये मी कन्फ्यूज झाली आहे. तू मला एक सांग, ॲक्टर व्हायचं असेल तर आपल्यामध्ये काय काय गुण असायला पाहिजेत मृण्मयी, काय वाटतं तुला? आपल्यामध्ये खूप चांगला म्हणजे आपल्याला खूप चांगला ॲक्ट यायला हवं. परत जी स्क्रिप्ट असते ती नीट लक्षात ठेवावी लागते. आणि आपण म्हणजे घाबरू नये आपण कॅमेराला. आणि 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 बस एवढंच. बरं बरं, बघा कॅमेराला घाबरू नका असं मृण्मयी म्हणते, त्यामुळे तुम्ही सगळ्यांनीच कोणीच कॅमेराला घाबरायचं नाही. बरं मला एक सांगा, तुमच्यापैकी कोणाला काय काय व्हायचं, हात वर करा. कोण कोण सांगेल मला काय व्हायचं? 1 सेकंद. हां, तुला काय व्हायचंय? मला डॉक्टर व्हायचंय. हिला डॉक्टर व्हायचं. तुझं नाव काय? नीलम. डॉक्टर नीलम, जिंदाबाद, टाळ्या वाजवा. यस, नीलम डॉक्टर झालेली आहे. गुड. मुझे नहीं पता मुझे क्या बनना है. इसको पता नहीं है लेकिन जल्दी पता हो जाएगा. तुला काय वाटतं? मला पण डॉक्टर व्हायचं. अरे डॉक्टर, आपल्याकडे डॉक्टरांची संख्या फार आहे. मग आपण सगळे पेशंटच होणार बहुधा आता. एवढे डॉक्टर असल्यावर काय करणार आपण? तुला काय व्हायचंय? मला शेफ व्हायचं आहे. शेफ व्हायचंय? अरे बाबा, म्हणजे हा शेफ करून आपल्याला पदार्थ करून घालणार आणि पोट बिघडलं की आम्ही तुमच्याकडे येणार, असं बहुतेक होणार. तुला शेफ व्हावं असं कसं काय वाटतं? मला लहानपणापासूनच कुकिंगची खूप आवड आहे. आईला पण सारखी मदत करत असतो किचनमध्ये. सो त्याच आवडीने शेफ व्हावं असं वाटलं. फारच छान. फार. तुला शेफमध्ये तुझा आयकॉन कोण आहे, आदर्श कोण आहे? गॉर्डन रॅमझी. गॉर्डन रॅमझी, त्याचं काय वेगळेपण आहे? काही नाही, आपण म्हणजे मी स्वतः कधी भेटलो नाही आहे, पण भेटायची इच्छा तर आहे. तो टी व्हीवरती दिसतो तेव्हा खूप मस्त वाटतं, म्हणून गॉर्डन रॅमझी. क्या बात आहे. बरं, तुला काय वाटतं? इंटेरियर डिझायनर. इंटेरियर डिझायनर व्हायचं हिला. क्या बात आहे. इंग्लिश टीचर व्हायचं आहे. इंग्लिश टीचर व्हायचं आहे. तुला इंग्रजी फार आवडतं? हां, लँग्वेजेस मला आवडतात. आणि सध्या टीचर्सचं इंग्लिश इतकं चांगलं नसतं, त्यामुळे मला येणाऱ्या जनरेशनला इंग्लिश चांगलं शिकवायचं. बघा, म्हणजे शिक्षकांमुळे कसा आदर्श मिळेल हे तुम्ही सांगू शकत नाही. शिक्षक चांगलं इंग्रजी बोलत नाहीत, म्हणून हिला इंग्रजी शिकण्याची इच्छा आहे, इंग्रजी शिकवण्याची इच्छा आहे, इंग्रजीमध्ये करिअर करण्याची इच्छा आहे. तुला इंग्रजी कविता वगैरे पाठ आहेत? नाही, आत्ता एखादी काही म्हणून दाखवशील का इंग्रजीमधलं तुला काय आवडतं ते? मी पुस्तकं खूप वाचते पण इंग्रजी. अच्छा, बरं बरं, व्हेरी नाईस. हां, मला गन डिझायनर बनायचं आहे. काय बनायचं आहे? गन डिझायनर. गन डिझायनर? हो. अरे बापरे बापरे, याला तर बंदुका तयार करायच्या आहेत. हां, तुला काय? ॲस्ट्रोनॉट. ॲस्ट्रोनॉट? अरे बापरे, काय काय व्हायचं या मुलांना बघा. ॲस्ट्रोनॉट. अरे इसको भी ॲस्ट्रोनॉट, क्या बात है. IAS ऑफिसर. IAS ऑफिसर व्हायचं तुला. IAS का व्हायचं बुवा? IAS मध्ये आपण देशाची कुठे ना कुठे मदत करू शकतो. सगळेच जण देशाची सेवा करत असतात. मी सगळ्यानंतर परत तुझ्याकडे येणार आहे. मला एक इंग्रजी कविता किंवा काहीतरी ऐकायचं आहे. आपको क्या होना है? काय व्हायचं आहे? पता नाही. पता नाही आहे. सैनिक. सैनिक. जय जवान जय किसान. मी अजून ठरवलं नाही आहे, पण मला देशासाठी काम करायचं आहे. अरे बापरे. बरं, मला आर्किटेक्ट व्हायचं आहे, कारण की मला ड्रॉइंगमध्ये खूप इंटरेस्ट आहे आणि जॉमेट्री पण आवडतं मला. मला डॉक्टर व्हायचं आहे, स्पेसिफिकली गायनेकोलॉजिस्ट. अरे बापरे. मला ॲक्टर व्हायचं आहे. गुड. डॉक्टर, ॲक्टर, ॲस्ट्रोनॉट, इंग्रजीचा शिक्षक, कवी, साहित्यिक, सैनिक, काय काय व्हायचं आपल्या लोकांना. पण ज्यांना हे सगळं व्हायचं आहे त्यासाठी शाळेमध्ये या प्रकारचं शिक्षण मिळालं पाहिजे असं मात्र यांना नक्की वाटतं.